वंदे भारत न्यूज के लिए मैं समीर वानखेड़े, चंद्रपुर, महाराष्ट्र से। शहर के गाँव में कल रात को माननीय मंत्री सुधीर मुनगन पर कांग्रेसी कार्यकर्ताओं द्वारा हमला करने की कोशिश इससे यहाँ की महिलाओं तथा मंत्री की सुरक्षा रखते हुए नाकाम किया। आइए जानते हैं गाँववासियों से और यहाँ के बीजेपी नेता तथा महिलाओं से कि आखिर में कल रात को क्या हुआ। एक मिनिट सर, प्रश्न थोडंसं माझं नाव बोलिए. मी रवींद्र किसन कामडी, सरपंच ग्रामपंचायत कोसंबी. काल 12:30 वाजताच्या दरम्यान सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकर्त्या ताफ्यासह कोसंबीमध्ये दाखल झाले 12:30 वाजता. आणि काल सर्व प्रचार तोफा थंडावल्या असतानासुद्धा त्यांनी माझ्या ग्रामपंचायत कोसंबी या गावामध्ये रात्री 12:30 वाजता त्यांचं आगमन झाले. कार्यकर्त्यासह त्यांच्या ताफ्यासह त्यांनी चौकामध्ये, हनुमान मंदिर आहे ह्या चौकामध्ये त्यांनी 12:30 वाजता दाखल झाले. आणि कार्यकर्त्यांना एक सभा घेऊन खुर्च्या, मॅट, सर्व हे खुर्च्या त्यांचं तयार होतं आणि एक सभेचाच प्रकार होता तो. आणि त्या सभेमध्ये सर्व लोकांना त्यांनी प्रलोभने देण्यास चालू केले. त्या सभेमध्ये जवळजवळ 100 ते 150 लोक होते कोसंबीवासी. आणि त्या सर्व लोकवासी जनतेला त्यांनी प्रलोभने देणं चालू केलं. मी तुम्हाला हे मंदिर बनवून देणार, तुम्हाला तलावाचं काम करून देणार, तुम्हाला हे देणार ते देणार, असं केलं. म्हणजे त्यांनी लोकांना, सर्व जनतेला भूलथापा देण्याचा प्रयत्न केला. आणि आमचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत संतोषसिंह रावत यांना मूलपासनं 3 किलोमीटर अंतर माझं गाव आहे कोसंबी गाव. आणि त्या क्षणात त्यांना माहिती झालं की विरोधी पक्षाचे उमेदवार कोसंबी गावामध्ये जाऊन प्रचार घेऊन राहिले रात्री 12:30 वाजता. त्याच्यामुळे ते संतोषसिंह रावतसुद्धा आपल्या ताफ्यासह कार्यकर्त्यासह ते आपल्या कोसंबीमध्ये दाखल झाले. आणि दाखल झाल्यानंतर त्यांची सभा चालूच होती. आणि चालू झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट विरोधी पक्षाच्या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रश्न केलं का तुम्ही 12:30 वाजतासुद्धा तुम्ही प्रचार कसं काय घेऊन राहिले तुम्ही. म्हणजे आपला प्रचार गुप्त प्रचार आहे, पण तुम्ही डायरेक्ट सभेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना कसे काय भूलथापा देत आहे किंवा कसं तुम्ही प्रश्न करून राहिलं किंवा तुम्ही सभा कसं आयोजन केलेलं आहे. हे जे शाब्दिक बाचाबाची सुधीर मुनगंटीवार आणि आमचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी त्यांच्या जो शाब्दिक बाचाबाची झाली, त्या बाचाबाचीनंतर आमचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनी एक व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. म्हणून सुधीरभाऊ त्यांचं म्हणजे एक खवळून उठले आणि त्यांनी व्हिडिओ का करतात असं प्रश्न केलं. आणि त्यांचे बॉक्सर आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, BJPचे कार्यकर्ते, त्यांनी जे कोणी व्हिडिओ करत होते त्यांना त्यांचे मोबाईल हे म्हणजे हस्तगत केलं, त्यांना हिसकावून घेतलं. आणि सुधीरभाऊ संतोषभाऊ रावत यांच्या ड्रायव्हरला त्यांनी मारहाण केलं आणि मारहाण करून त्यांचा मोबाईल हस्तगत केलं. आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आलं आणि त्यांचे पण सुद्धा मोबाईल हस्तगत करण्यात आलं. आणि हस्तगत करून म्हणजे त्यांचा हस्त करून मोबाईल आपल्याकडे ठेवण्यात आला. तर आमच्या भाऊ म्हटलं की आमचे मोबाईल द्या, आमचे मोबाईल तुम्ही नेऊ शकत नाही, आमचे मोबाईल तुम्ही आम्हाला परत करा. तर ह्याच्या कारणानं ते राळा झाला आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुधीरभाऊ मुनगंटीवारचे बॉक्सर यांचे कार्यकर्ते मारपीट करण्यात आलं. आणि तेच म्हणतात की काँग्रेसचेच कार्यकर्ते आमच्या BJPच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलं असं त्यांचा खोटा आरोप आहे. नहीं तो आपके जो लोग यानी जिनके साथ जैसे मारपीट हुई है, हाँ, तो वो इंजर्ड हुए हैं, घायल हुए हैं, ऐसा कुछ है? हाँ, कुर्सी से मारपीट की ना, वो हमारा ड्राइवर, ये हमारा संतोषसिंह रावत का ड्राइवर है, गाड़ी चलाने वाला, उसको भी वो बहुत मारे हैं, उसको भी इंजर्ड है. गांव की कई महिलाएं यानी घायल हुई हैं, मार खरोच लगा है उनको भी. महिला को किसी को भी मारा नहीं है, वही सीधा वो झूठ है. कोई किसी को मारा नहीं, वो BJP कार्यकर्ते हैं, वो कांग्रेस के कार्यकर्ते मारे हैं. उसके कुछ हुई कार्रवाई? रिपोर्ट संतोष हमारे उम्मीदवार है, वो कल रात में इधर जाने के बाद, इधर से 12:30 बजे 1 बजे से जाने के बाद डायरेक्ट रिपोर्ट हमारे कार्यकर्ते से सब लोग पुलिस स्टेशन में गए और वो कार्रवाई की है. काल जो काही प्रकार या ठिकाणी झाला, ती नेमकी बैठक होती की सभा होती, काय होतं? बैठक म्हणजे आज बैठक होती की सभा होती? 100 कार्यकर्ते अगर आपण जोड राहिले तर त्याला पण बैठक कसं काय म्हणून सर? बैठक होती की सभा होती, एवढंच मला विचारायचं.
बैठक आपण काय, पण त्यांनी एखाद्या आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन घरी बैठक घेतलं असतं, घरी घेतलं असतं एखाद्या व्यक्ती कार्यकर्त्या त्यांच्या BJPच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांनी बैठक घेतलं असतं तर आपण त्याला बैठक म्हणलं असतो. ते चौकामध्ये हा सेंटर प्लेस आहे, हा चौक आहे, ह्या हनुमान मंदिर आहे, ह्या हनुमान मंदिरामध्ये 100-150 लोकांचेच आपण त्यांना सभा घेतल्या, आपण त्याला बैठक नाही म्हणू शकत. हे सभा होती, सभा होती, बैठक नव्हती. माझं म्हणणं आहे वैयक्तिक माझं मत आहे ते बैठक नाही सभा आहे. कारण 100-150 लोक असताना ते बैठक होऊ शकत नाही. त्यांनी घ्यायचं होतं तर त्यांनी एखाद्या आपल्या BJPच्या कार्यकर्त्या घरी बसून घ्यायचं, कारण गुप्त प्रचार सुरू झाला होता कालपासून. त्यांनी एखाद्या BJPच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन बैठक लावली असते, त्यांना आपल्या कार्यकर्त्याला बोललं असते, हा विषय वेगळा होता. पण त्यांनी चौकात गावाचं सेंटर प्लेस आहे, हनुमान मंदिर आहे, तिथं 100-150 लोक येऊन त्यांनी म्हणजे लोक येतील त्याला आपण बैठक म्हणू, म्हणजे 100 लोकांची बैठक होईल असं एकतरी घर गावात आहे का? 100 लोकांची बैठक घेता येईल असं एकतरी घर गावात आहे का? नाही तेवढ्या तर ग्रामीण भागामध्ये ते तेवढा म्हणजे आपण नाही आहे ना. हां असं एकतरी घर आहे का? आहे ना, एवढं कोणी मोठे घर आहेत ना, का बरं 100 लोक बसू शकत नाही नाव का? सांगा कोणाचं घर आहे जिथे 100 बैठक होऊ शकते, एक नाव सांगा. जैसे कैसा बड़े- है, तुम्हारे ही गांव के लोगों ने उनको बुलाए, वो और जा रहे थे हाँ तो बुलाया गया, तो आए देखो कैसा गांव के लोगों का ही कहना है, अरे बा, कोसम हम ना आपको जानते ना उनको जानते, हाँ। सिर्फ ये कैसे घटना हुई इस वजह से हम लोग आए। हाँ ठीक है, हम अभी प्रचार भी ये क्या बोलते अपन, प्रचार तो कल से शाम से हाँ बंद हो गया ना, अभी सभी को आचार संहिता है लगी है, बराबर. वो अगर झंडे 10 के बाद 10 बजे के बाद पूरा बंद ही हो जाता. किसी को पैसा दे रहे हैं, हाँ किसी को पैसे वैसे दे रहे थे क्या? नहीं, पैसे भी नहीं दे रहे थे, पैसे भी ऐसे नहीं दे रहे थे, पैसे भी नहीं दे रहे थे. वो उसकी सभा ही थी, बोले तो वो बैठे के बस बोल सकते. ऐसे ही रहता ना जी चैनल। क्या किरमिल्ला जी आप बता सकते हैं किस बता दिया ना नहीं, तुमने बता दिया ना। दवाखाने में मार लो, एक महिला बुलाओ जिसको मार लो, थोड़ा तो बोला है ना. मांडत आहेत म्हणे आणि मी ते ऐकून घेऊन नीट करत आहोत म्हणे. आम्ही सभा म्हणून नाही घेतलं, कोणता इलेक्शनचाही उल्लेख काही झाला नाही, कोणा मतदानाचाही नाही झाला, कोणती बाई बोलली नाही, कोणी काही नाही. तर तुम्ही सभा घेता असा तसं म्हणे. मग सुधीर भाऊ म्हणाले, अरे बाबा म्हणे ही सभा वगैरे नाही आहे म्हणे, तुम्हाला जर असं वाटतच असेल तर सुधीर भाऊ म्हणाले तुम्ही निवडणूक आयोगाकडे हे करा म्हणे, हे इथे का बोलता म्हणे तुम्ही, बरोबर. असं त्यांनी बोलले. मग त्यावर काय झालं पुढे? त्यावर ते पुन्हा चालतच आले इकडे आणि त्यांच्याचपैकी त्या बायामध्ये घुसले लोक न असे तसे उलट सुलट बोलायला लागले त्या घेऊन. तर ते आता बायामध्ये घुसल्यानंतर आता हे आमच्या शेजारी असे काही 10-12 तरुण होते, आम्ही म्हातारे होतो असं, तर ते याच्यातून ते ओढले तर त्या बायाला धक्काबुक्की लागला असेल, तर त्या बायानीच नाही का त्यांना चोप दिली. तो एक जण कोणी कोणाला? चिमडलवार कोणीतरी होता, वीज होते काहीतरी पडला, ते त्यांनी मारले त्यांचे ते. मग कोणी कार्यकर्ते नाही केले ना कुठला काही नाही, सुधीर भाऊ काही नाही म्हणाले, बस एवढंच सांगितले त्यांना ते. आणि मग तो मोठा प्रकरण झाला, ओरडा ओरड, सगळ्या डोबे कामेकाव खुर्च्या बाया माणसं पळाल्यानंतर आम्ही म्हातारे माणसं इकडे तिकडे झालो. ते किती लोक होते पूर्ण आलेले? 10-12 लोक होते. 10 लोक होते. हो, आणि सुधीरसोबत किती लोक होते? काही नाही, ते त्यांचे अंगरक्षक होते, हां. 2 कार्यकर्ते होते ना आम्ही होतो 1-2 लोक बाया मग होतो. तुमच्या मताने चुकी कोणाची आहे? चुकी संतोष भाऊ रावतची आहे आणि आमच्या गावचा सरपंच जो आहे रवी कांबळे हां. याने हे सगळं घडवून टाकलं. अच्छा. तुम्ही काय आहे? तुम्ही ग्रामपंचायत काही होते याच्यापूर्वी, काय तुमचं काय पद आहे? त्यापूर्वी मी सगळं काही होतो, सर्व काही होतो, पण यावेळेस मी काही नाही आता. हो, तर तुमचं काय नाव आहे आणि काय पद तुमचं होतं पहिले? मी सोमाजी शिवाजी शेंडे सरपंच होतो. कोणत्या वर्षी? 77 ते 82 पर्यंत, 95 पर्यंत. धन्यवाद काका. ठीक आहे. गुंड असं म्हणताय म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, BJP आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये राडा झाला हे तुम्ही मान्य करता? महिलांवर नाही झाला. स्वतः मी म्हणताय प्रत्यक्षदर्शी नाही, ज्या मी म्हणताय महिलांना लागलेलं मी होतो, आहे, मी पण प्रत्यक्षदर्शी ज्या महिलांना होतो. लागलेलं आहे, त्या महिला स्वतः बोलत आहेत. माझं मत नाही घेत का मॅम? हो, ते
तर मी तेच माझं सांगते ना मी की बोलतोय तुमचं ना मत नाही घेण्याच्या त्यांचं मत आहे तुमचं मत घेण्याच्या पूर्वी आम्ही महिलांचं मत घेतलेलं आहे आणि महिलांनी प्रत्यदर्शी ज्यांच्यासोबत ही घटना घडली त्या महिलांनी आम्हाला ऑन द कॅमेरा सांगितलेलं आहे की त्यांना धक्काबुक्की झालेली आहे. आमचा प्रश्न साधा सरळ सोपा हाच आहे की गावचा प्रथम नागरिक आणि सरपंच म्हणून गावातील काही महिलांवर धक्काबुक्की होत असताना आपण काय कर्तव्य बजावत होता? माझ्यामधून माझं असं वैयक्तिक मत आहे. तुमचा प्रश्न रास्त आहे, पण माझं एक वैयक्तिक मत आहे तसं कोणत्याही महिलावर कोणताही अत्याचार झाला नाही, त्यांच्यावर कोणतेही म्हणजे त्यांच्यावर म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना मारहाण झाली नाही, हा माझं वैयक्तिक मत आहे. आहे सरपंच त्या संतोष रावत आहे अन्न त्याच्या जे कोणी साथीदार ही भाऊनं त्याला समजावून सांगितलं आहे संतोष हे आपला 2 दिवसाचं काम आहे त्याच्यानंतर 2 दिन की रात आहे असं हिंदीमध्ये म्हणाले त्यांना. तरी त्याला समजलं नाही. तू मी म्हणे कशासाठी तुम्ही सभा घेता म्हणे. भाऊनं म्हणे की मी सभा घेत ना लोकांच्या समक्ष विचारत आहो समक्ष जाणीव घेतात त्यानं नोटही केलं होते ते कागदावर. पडले का त्यांच्यावर लोक त्यांच्या लोक पडले म्हणजे तो पडला आमच्या बायावर येताना जसा तो मागं होता ना बाया समोर बसल्या होता त्याच्यावर त्या पडल्यामुळे त्यानं लावले असेल कोणी. आम्ही तर उठलोच नाही सगळे खूप दिले का त्याला लावले असेल त्याला का थोडा डिटेल्स मी हां देतो. माझं नाव आहे माणिकचंद लहानूजी मेश्राम राहणार कोसंबी. मी येथील शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे आमच्या काही समस्या होत्या. सुधीर भाऊ म्हणजे बाजूंच्या रोडनं म्हणजे सोमनाथ रोडनं जात असताना जातो म्हणून आम्हाला माहीत झाल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना नाही का बोलवलं. पण तो वेळ संपला असल्यामुळे प्रचाराचा वेळ संपला होता त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सभा कोणत्याही प्रकारची न घेता फक्त चर्चा म्हणून लोकांना थोडंसं माहिती द्यावा म्हणजे आमच्याकडून माहिती मिळावं त्यांना. आणि आमच्या काही समस्या आहेत म्हणजे आमचा गाव हा नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या शेवटच्या टोकाला जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्या तलावाचं पाणी शेवटपर्यंत येत नाही. त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी बोलवलं होतं. पण आमच्या इथं म्हणजे काही बाया माणसं बसले असताना पूर्ण बाया आपली समस्या सांगत असताना तो समस्या ऐकून झाल्यावर मी भाऊंना म्हणजे नलेश्वर तलावाच्याबद्दल माहिती सांगतो म्हणून माहिती सांगत होतो. माझ्याकडे कोणत्या प्रकारचे काही डॉक्युमेंट नव्हते काही नव्हते. फक्त मी त्यांना आठवण राहावा म्हणून डायरीमध्ये नोंद करायला सांगितली. त्यांच्याकडे छोटीशी डायरी होती त्या डायरीमध्ये नोंद करायला सांगितली. त्यांनी म्हटलं की मी जर निवडून आल्यास तुमच्या याचा विचार करेन. पण आम्हाला काही आश्वासन दिलं नाही किंवा आमचा त्यांच्याशी असा काही कोणत्याही प्रकारचा म्हणजे पैसे किंवा इतर काही वस्तू मागणे हा आमचा उद्देश नव्हता. फक्त आमच्या समस्याचाच उद्देश होता. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगत असतानाच हे लोक आमच्या बाया बसल्या होत्या पुढं आमच्या इथला सरपंच इथं सभा घेत आहे म्हणून सांगून त्या संतोष रावत यांना सांगितलं असल्यामुळे संतोष रावतनी आपले साथीदार म्हणजे चिमडलवार आणखी चिमडलवार रत्नावार आणि अजिम या तिन्ही लोकांना घेऊन आला आणि त्याचबरोबर सरपंच पण सुद्धा होता आमच्या गावचा. हे येऊन नाही का इथं भाऊची एकदम जवळ आले भाऊच्या जवळ आणि तुम्ही कशी काय सभा घेता वगैरे असं म्हणायला लागले. तर भाऊनं म्हटलं आता मी काही सभा नाही घेऊन राहिलो यांचं म्हणणं ऐकून घेऊन राहिलो की यांना काय आम्हीच दाखवत नाही आणि काही नाही. तुम्ही तुम्हाला जर आमच्याबद्दल काही जर तक्रार जर करायची असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करू शकता. पण आम्ही फक्त समस्या ऐकून निघून जाणार आहोत. मी काही जास्त वेळ थांबणार नाही आहे. मला बाहेर जायचं असल्यामुळे मी काही इथं राहत नाही म्हणून ते म्हणत असतानाच ते एकदमचे भाऊच्या जवळ आल्यामुळे त्यांचा
म्हणजे ते मोबाईल घेऊन पुन्हा आपले व्हिडिओ काढायला लागले. तर मग भाऊ म्हणे हे व्हिडिओ काढण्यापेक्षा तुम्हाला जर हे करायचं असेल तर मी गेल्यावर तुम्हीसुद्धा सभा घेऊ शकता, मला काही म्हणायचं नाही आहे. तूसुद्धा जिकड तिकड सभा घेता किंवा बोलताय हिंडताय तर आम्ही काही तुम्हाला म्हणत नाही आणि तुम्हीसुद्धा आम्हाला काही म्हणू नका. जर तुम्हाला तक्रार जर करायची जर असेल तर निवडणूक आयोगाकडे करू शकता. असं झालं. त्यानंतर जे बाया बसल्या होत्या त्या बायावर तिथल्या काही लोकांनी धक्का मारला आणि त्या आपल्या चिमडालवार याला नाही का खाली पाडला. चिमडालवाला खाली पाडला तर तो येऊन बायावर पडला. बाया मग बिथरल्या. कारण बाया बिथरून आम्ही कोणतेही माणसं हे दूर होते आणि बाया फक्त त्या जवळ होत्या. त्या बायास मग नाही का त्या खुर्च्या वगैरे बसलेल्या खुर्च्या वगैरे बाया गलडून गेल्या. मग हा आम्हाला गलटवते मारते म्हणून आमची बिज्जत करते म्हणून त्या बाया मग त्याला मारल्या आणि त्याच खुर्च्या पडलेल्या खुर्च्या घेऊन त्याला मारल्या. 2-4 खुर्च्या बी मोडून गेल्या आणि मग नंतर नाही का भाऊनं म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न केला आणि ते मग तुम्ही निघून जा म्हणे, फालतू हे करण्यापेक्षा तुम्हाला जर काही तक्रार करायची असेल तर तुम्ही जाऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकता. अशा प्रकारे नाही का हे कालचं घटना पूर्ण स्थळ निर्माण केला. त्यांनी घटना की पुलिस में शिकायत हुई है क्या? त्याच वेळेला भाऊनी इथले जे ठाणेदार होते त्यांना पहिल्यांदा बोलवलं. ठाणेदारला ते काय म्हणजे ते निघून गेले आणि मग त्याच्यानंतर भाऊनं असं म्हटलं की मी जोपर्यंत म्हणजे इथल्या बाया आहेत बसलेल्या त्यांचे बयान घ्या वगैरे असं सांगितलं आणि मग एस-पीला फोन करून एस-पीलासुद्धा बोलवलं. इथं एस-पी वगैरे येऊन नाही का सगळं शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग भाऊ पण निघून गेले. मग लोक पण आपापल्या घराला निघून गेले. 3-4 आमच्या इथल्या बायाला 3-4 बायाला असं घसाटघुसाट झालं. जास्त मार नाही लागला पण तू घसाटघुसाट झाले म्हणजे 50-60 बायापेक्षा जास्त बाया होत्या आणि त्याच्यामुळे नाही का एकामेकावर पडल्या त्या बाया. आता मग त्याच बाया नाही का उठून त्याला मारल्या. तो पडला आणि त्याच्यामुळेच ते हे मारल्या. नाही तर मारण्याचं काही प्रॉब्लेमच नव्हता. त्या बायावर नाही का तो पडल्यामुळे बायानं मग मारला वगैरे दर्द होंगा. आमच्या इथल्या म्हणजे ओरिजिनल म्हणजे आमच्या सरपंचांनी म्हणजे हे केलं असल्यामुळे तर सरपंच रवींद्र कांबळी सरपंच यांनी नाही का त्यांना बोलवलं असल्यामुळे हे ते आले. नाही तर त्यांना काही माहिती नव्हतं. हे काही आम्ही काही जाहीर केलेलं नव्हतं. काय जाहीर सभा नव्हती काही नव्हतं. फक्त धावती भेट होती. धावती भेटीचं असल्यामुळे त्या सरपंचाच्या याच्यामुळे आणि तो सरपंचाचा स्वीकार करण्यातही पटायचंच आहे आणि तो जातीवरचा तो सुद्धा मला शिवा देत होता. असं तिथल्या जवळच्या पोरं होते ते म्हणत होते. अशा प्रकारे नाही का हे चालू आहे त्याचं काम. त्यावेळेस तुम्ही होता नाही तर हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी होता तर नेमकं त्यावेळेस काय घडलं तुम्ही थोडंसं मीडियाला सांगाल का? काल हे माझं जिल्हा परिषदचं मतदार क्षेत्र होतं. मी या विभागातून 3 वेळा या विभागातून 3 वेळा जिल्हा परिषदेची सदस्य झाली होती आणि या विभागातल्या कोसंबी गावातील जनतेने या ठिकाणी उमेदवार म्हणून आणि या विभागाचं आमदार म्हणून सुधीर भाऊला आपल्या काही समस्या होत्या. नलेश्वर तलावाचं पाणी आमच्या गावापर्यंत आलं पाहिजे, तेलवर पाणी पोचत नाही, ह्या समस्या त्यांना सांगायच्या होत्या. म्हणून त्यांनी भाऊ तुम्ही या असं म्हणून महिलांनी फोन केला आणि इथल्या पुरुषांनी सुद्धा फोन केला. तर भाऊ म्हणाले मी भेटीला येतो आणि भेटीसाठी म्हणून ते आले होते आणि भेटीसाठी आल्यानंतर गावकरी जे काही लोक जमले होते आणि त्या ठिकाणी सुधीर भाऊ खाली चेअरवर बसले होते तेव्हा या ठिकाणी चेअरवर त्यांनी मागणी आपली सांगत होती, आपल्या समस्या सांगत होत्या. तेवढ्यामध्ये संतोष रावतची गाडी इथं त्या ठिकाणी थांबली आणि त्या ठिकाणी त्याचे जे पिलांटू आहे त्याचे जे कार्यकर्ते होते विजय चिमडेलवार, बाबा अजीम आणि राकेश रत्नावार हे या ठिकाणी उभे राहिले आणि या ठिकाणी शूटिंग करायला सुरुवात केली. भाऊचं लक्ष नव्हतं पण माझं लक्ष गेलं. मी म्हटलं भाऊ हे शूटिंग करत आहे आणि हे आपल्या बैठकीमध्ये समस्या सांगत असताना हे कसे काय आले आणि म्हणून भाऊनी या ठिकाणी उठलं म्हणे संतोष हे तुला म्हणजे तुला शोभत नाही. एक लोकांचं समस्या मी ऐकून घ्यायला आलो आहे आणि तू या ठिकाणी आला आहे हे काही बरोबर नाही. लोकांच्या या विभागाचा आमदार म्हणून मी जनतेच्या समस्या ऐकून घेतो
आणि म्हणून या ठिकाणी मी काही सभा घेत नाही, मी काही भाषण देत नाही, इथे फटाके नाही, इथे वाजा नाही आणि काही नाही, सभा नाही. आणि तू अशा पद्धतीचं हे शूटिंग करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून तू इथून निघून जा तर नाही म्हटलं, परंतु हे बरोबर नाही हे असं म्हटलं. तर त्यावेळेला ते एवढे जण धावून आल्यानंतर भाऊचे बाडीगार मी सुद्धा या ठिकाणी आम्ही भाऊला आडवे झालो की भाऊला हे म्हणजे सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून माझा हात तुटलेला चष्मा हात तुटला आहे तो पण या ठिकाणी पडला. माझी घड्याळ त्या ठिकाणी मला सापडली, ते पण पडली. माझी पर्स पण पडून गेली आणि तो मला पण धक्काबुक्की केला. माझं हे मंगळसूत्र मला इकडून ओढलं, मी हे मंगळसूत्र आपल्या असं हाताने धरून ठेवलं आणि धक्काबुक्की करून या ठिकाणी गुंडेगिरीचा परिचय त्यांनी आपला दिलेला आहे. असं या ठिकाणी अशा गुंडेगिरी करून लोकांवर दबाव टाकून मतदारावर दबाव टाकून या ठिकाणी तो स्वतःचा पराजय हा स्वीकारत आहे. त्याच्या पराजयाचा या ठिकाणी त्याला परिचय आलेला आहे, त्याला विश्वास आला आहे की माझा पराजय होत आहे आणि याच धर्तीवर तो गुंडेगिरीचा आपला या ठिकाणी परिचय दिलेला आहे. अशा गर्दीच्या या ठिकाणी उमेदवाराला जनतेने खऱ्या अर्थानं त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे, गुंडगिरी अशी संपवली पाहिजे. गुंडगिरीच्या या उमेदवाराला लोकांनी मतदान देऊ नये. मी महाराष्ट्र प्रदेशची महिला माडी समाजाची कार्याध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची महामंत्री आहे आणि या विभागाचे नेतृत्व मी करतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणि तिथे बसलेल्या सगळ्या महिला होत्या, त्या महिलांच्या अंगावर ते धावले. महिला आडव्या पडल्या आणि महिला पडल्यामुळे महिला मग चिडल्या, लोकही चिडले, गावातले लोकांचा संताप आला आणि लोकांनी त्या ठिकाणी त्यांना लोकांनाही वाटलं का हे अशी गुंडेगिरी आमच्या गावात चालत नाही, तुम्ही इथून निघून जा, नाही तर आम्ही तुम्हाला झोडपल्याशिवाय राहणार नाही. मग तिथल्या महिलांनी त्यांना चांगलं मारलं. संतोष रावत आणि विजय चिमडेलवार यांना चांगला चोप दिला, खुर्च्या घेऊन महिलांनी झोडपलं आणि तो त्या ठिकाणी पळून गेला.